भारतीय संस्कृतीमध्ये मत्स्य, कूर्म, वराह आदी दशावतारांचे कार्य म्हणजे साधूंचे परित्राण, दृष्टांचे निर्दालन आणि अधर्माचे उच्चाटन व सधर्माचे संस्थापन हेच होय. यासाठीच भगवंत म्हणतात, संभवामी युगे युगे. असे हे भगवान विष्णूंचे 10 अवतार म्हणजेच सृष्टीचा विकासवाद होय. तर आज आपण भगवान विष्णूंच्या नरसिंह अवताराची कथा जाणून घेणार आहोत. नमस्कार मंडळी. तर आज आहे नरसिंह जयंती, त्याचसोबत आज पौर्णिमा देखील आहे. तर आपण नरसिंह जयंतीची कथा बघणार आहोत. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी हे दूर होत असते व आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येत असते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. पृथ्वीच्या निर्मितीनंतर सर्वप्रथम जलचरांची उत्पत्ती झाली. मत्स्य अवतार हे त्याचे प्रतीक आहे. पाणी व भूमी यांचे महत्त्व समान आहे हे समजावून सांगण्यासाठी दोन्ही ठिकाणी विराह करणारा कच्छ अवतार झाला. ओल्या जमिनीतून उत्पादन होऊन आर्थिक विकास होतो याचे वराह अवतार हे एक उत्तम उदाहरण आहे. प्राणी व मनुष्य गुण्यागोविंदाने नांदला तरच पर्यावरणाचे संतुलन राहील. चौथ्या अवतारात श्री विष्णूने सिंहाचे मस्तक म्हणजेच साहस व माणसाचे धड म्हणजेच विवेक यांचा संयोग करून नरसिंह अवतार घेतला. विवेक व साहस एकत्र नांदले तर हिरण्यकश्यपसारखा दहशतवाद नाहीसा करून प्रल्हादरूपी आनंदाचे साम्राज्य निर्माण करता येईल, हा संदेश या अवतारातून दिलेला आहे. शरीर जरी लहान असले तरी आत्मविश्वास मोठा असावा, म्हणजेच बळीसारख्या अहंकारावर मात करून लक्ष्मी संपन्न होता येते. हे तत्व वामन अवतारातून प्रगट होते. क्षत्रियत्व व ब्रह्मतेज एकत्र आणले तर राज्यसत्ता समाजाला अनुकूल होते, हा संदेश परशुरामांच्या अवतारातून मिळतो. श्रीरामांचा शुद्धाचार, श्रीकृष्णांचे धर्मरक्षण व गीता ज्ञान आणि बुद्धांची शांती अहिंसा या तत्वातून सामाजिक उन्नती होते. अर्थात जेव्हा उन्मत्त लोकांची संख्या वाढते तेव्हा त्या सर्वांना शासन करणारे कल्की अवतारही सज्जन लोकांच्या हितासाठी आवश्यक आहे. असा उत्क्रांती विकासवाद हा 10 अवतारांत दिसतो. वाईटातून वाईटच निर्माण होते हा सामान्यांचा समज भगवंताने सहज बदलून वाईटातून चांगलेही निर्माण होऊ शकते हे प्रल्हादाच्या रूपाने संपूर्ण विश्वाला दाखवून दिले. कोळशातून हिरा, चिखलातून कमळ, तसेच हिरण्यकशिपूच्या उदरी प्रल्हादाचा जन्म झाला. प्र म्हणजे प्रवृत्त करणे व ल्हाद म्हणजे आनंद. जो आनंदाच्या प्राप्तीसाठी प्रवृत्त करतो तो प्रल्हाद होय. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सनक, सनंदन, सनातन व सनद हे भगवान श्री विष्णूस भेटण्यास वैकुंठास गेले. वैकुंठाचे द्वारपाल जय व विजय यांनी त्यांचा अपमान केला. तेव्हा त्यांना तुम्ही 3 जन्म राक्षस व्हाल असा शाप दिला. पण त्यांनी विनंती केल्यावर विरोधी भक्ती करून पुनश्च वैकुंठाला याल असा शाप दिला. जय विजयांनी हिरण्यकश्यप व हिरण्याक्ष या नावाने कश्यप व दिती यांच्या उदरी पहिला जन्म घेतला. भगवान श्री विष्णूने वराह अवतार घेऊन हिरण्याक्षाचा तर भगवान श्री नरसिंहांनी हिरण्यकश्यपचा वध केला. तर आज आपण भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार का घेतला याचबद्दलची कथा जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय जरूर लिहा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा. एक हिरण्यकश्यप नावाचा राजा होता. तो दैत्यांचा राजा होता. स्वर्गात राहणाऱ्या देवांचे दैत्य हे चुलत भाऊच होते. कधी कधी दैत्य हे इतके सामर्थ्यवान व्हायचे की ते सगळ्या देवांना स्वर्गातून पळवून लावायचे. मग सारे दैव विष्णूंचे प्रार्थना करायचे. विष्णू हा विश्वाचा देव होता. जेव्हा जेव्हा देव त्याची प्रार्थना करायचे तेव्हा तेव्हा विष्णू नेहमी त्यांना मदत करायचा. त्यामुळे मग दैत्यांना दूर करून देव पुन्हा स्वर्गात शांतपणे राहू शकायचे. पण आता पुन्हा हिरण्यकश्यपने साऱ्या देवांना स्वर्गाबाहेर हकलून दिले होते. तो स्वतः स्वर्गाच्या सिंहासनावर आरूढ झाला आणि त्याने पृथ्वी जिथे माणसं आणि प्राणी राहायचे, स्वर्ग जिथे देव राहायचे आणि पाताळ जिथे दैत्य राहायचे अशा 3 लोकांचा स्वामी म्हणून स्वतःला घोषित केले. राजा हिरण्यकश्यपने स्वतः असे देखील घोषित केले की मी विष्णूपेक्षाही श्रेष्ठ आहे. यापुढे कोणीही विष्णूंची पूजा करणार नाही, फक्त माझीच पूजा व्हायला पाहिजे. विष्णू नव्हे तर मीच विश्वाचा राजा आहे. हिरण्यकश्यपला एक प्रल्हाद नावाचा मुलगा होता. प्रल्हाद त्याच्या वडिलांसारखा बिलकुलही नव्हता.
त्याची देवावरती भक्ती होती आणि विशेष करून भगवान विष्णूवरती त्याची श्रद्धा होती. अगदी लहानपणापासूनच प्रल्हाद रोज विष्णूंची प्रार्थना करत असे. तो म्हणायचा, विष्णू हाच माझा परममित्र आहे आणि माझं विष्णूवरच प्रेम आहे. जेव्हा हिरण्यकश्यपने ऐकलं की प्रल्हादचं विष्णूवर प्रेम आहे आणि तो रोज विष्णूंची प्रार्थना करतो, तेव्हा त्यानं प्रल्हादला 2 शिक्षकांबरोबर राहायला पाठवून दिलं. त्याने शिक्षकांना सांगितलं, माझ्या मुलाला प्रत्येक गोष्ट शिकवा, पण देवाबद्दल शिकवू नका आणि विष्णूबद्दल तर अजिबात काही शिकवू नका. त्याच्या कानावर विष्णूंचं नावही पडता कामा नये. ते दोघेही शिक्षक राजकुमाराला त्यांच्या स्वतःच्या घरी घेऊन गेले आणि त्याच्या बरोबरीच्या इतर मुलांबरोबर त्याला शिकवायला सुरुवात केली. त्याला वाचायला पुस्तकं दिली आणि विष्णूंचं नावही निघणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. एके दिवशी शिक्षकांना आढळून आलं की प्रल्हाद त्याची पुस्तकं वाचण्याऐवजी इतर मुलांना विष्णूबद्दल शिकवण्यात मग्न आहे. म्हणून एक शिक्षक त्याला म्हणाले, तू विष्णूबद्दल बोलता कामा नये, तुझे वडील त्यामुळे रागवतील. प्रल्हादनं उत्तर दिलं की पण मला विष्णूबद्दल बोलणं आवश्यक आहे. माझं विष्णूवर प्रेम आहे. माझे वडील जरी रागवले तरी मी विष्णूबद्दल बोलणार. विष्णू हा भगवान आहे आणि मी त्याची प्रार्थना करतो. तुमच्या शाळेतल्या मुलांना देवाची प्रार्थना कशी करायची ते ठाऊक नाही आणि विष्णूंची पूजा कशी करायची तेही त्यांना माहीत नाही. म्हणून मी त्यांना शिकवत आहे. शिक्षकांना धक्काच बसला आणि राजाला हे कळलं तर तो रागवेल म्हणून ते घाबरले. तसंच तो आपल्यावरही रागवेल म्हणूनही ते चिंतेत पडले. म्हणून ते राजा हिरण्यकश्यपकडे गेले आणि त्यांनी राजाला स्पष्ट करून सांगितलं की त्यांनी प्रल्हादला विष्णूविषयी शिकवलेले नाही, तर प्रल्हाद स्वतःच इतर मुलांना विष्णूंची उपासना कशी करायची ते शिकवत होता. हे ऐकल्यावर राजा हिरण्यकश्यप अतिशय संतापला. तो गरजला, प्रल्हादला इकडे माझ्यासमोर आणा, मीच त्याची विष्णूपूजा बंद करतो. जेव्हा शिक्षकांनी नगरात राजाकडे प्रल्हादला आणलं तेव्हा तो त्याला प्रेमाने आणि मृदू आवाजात म्हणाला, बाळा, तू विष्णूपूजा का करतोस? मी तुला सांगितलं नाही का की मी फक्त राजाच नाही तर मी तिन्ही लोकांचा स्वामीही आहे. मी विष्णूपेक्षा श्रेष्ठ आहे. तू फक्त माझीच पूजा केली पाहिजेस, विष्णूची नव्हे. प्रल्हादनं धीटपणे उत्तर दिलं, होय, तुम्ही मला हे सारं शिकवलं होतं, पण तुम्ही सांगताय ते काही बरोबर नाही. तेव्हा राजाने विचारलं, तुझ्या म्हणण्याचा अर्थ तरी काय? ते बरोबर नाही असं तुला कसं काय वाटतं? मी जे सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजेस. प्रल्हादने विचारलं, तुम्ही विष्णूपेक्षा श्रेष्ठ नाही हे मला माहीत आहे, कारण विष्णू हा विश्वाचा स्वामी आहे. तुम्ही राजा आहात हे खरं आहे, पण विष्णूला जोपर्यंत मान्य आहे तोपर्यंतच तुम्ही राजा राहू शकाल. हिरण्यकश्यप त्यावर फार चिडला. तो म्हणाला, असं बोलण्याची तुझी हिंमत तरी कशी झाली? ठीक आहे, माझी शक्ती तुला दाखवतो. लवकरच तुला कळेल की मीच विष्णूपेक्षा श्रेष्ठ आहे. नंतर राजाने त्याच्या सैनिकांना बोलवले आणि त्यांना प्रल्हादला मारण्याची आज्ञा केली. सैनिकांनी प्रल्हादला पकडले आणि त्यांनी असं करता क्षणीच प्रल्हादनं आपलं मन विष्णूंच्या ठाई एकवटलं. सैनिकांनी त्याला आपले भाले टोचले, पण प्रल्हादला काही वेदना जाणवलीच नाही. जणू ते भाले त्या शूर मुलाला जखमी करण्यात असमर्थ ठरले. हे पाहून हिरण्यकश्यप फार घाबरला. तो ओरडला, मारा त्याला, मारा त्याला. तुम्ही सैनिक अगदी कुचकामी आहात. त्या मुलाला मारून टाकण्याचा उपाय शोधा. सैनिक म्हणाले, आम्ही कसं मारू शकू? आमचे भाले त्याला काही सुद्धा करू शकले नाहीत. तेव्हा राजा गरजला, मग हत्ती आणा, एक मधोन्मध हत्ती आणा. असा हत्ती चटकन त्याला चिरडून टाकेल. नंतर एक माजलेला हत्ती राजवाड्यातल्या पटांगणात आणला गेला. मग सैनिकांनी प्रल्हादला पकडलं आणि त्या माजलेल्या हत्तीसमोर टाकलं. पण प्रल्हादचे मन विष्णूवरती केंद्रित झालं होतं आणि त्या माजलेल्या हत्तीचे पाय त्याला चिरडू शकले नाहीत. प्रल्हादचं शरीर जणू लोखंडाचं बनलं होतं. हिरण्यकश्यप पुन्हा किंचाळला, या मुलाला मारण्यासाठी आणखी एखादा मार्ग बघा. समुद्राजवळ एक उंच कडा आहे, त्याला त्या कड्यावरून भिरकावून द्या. सैनिकांनी प्रल्हादला उचललं आणि कड्यावरून भिरकावलं. पण प्रल्हाद एखादं फूल जसे गवतावर अलगद पडावे तसा अलगद पृथ्वीवर तरंगत आला. राजा संतापाने म्हणाला, मारा त्याला, मारून त्याला मारण्याचा आणखी एखादा उपाय योजा. सैनिक म्हणाले, त्याच्यावर विष प्रयोग करूया. विषापासून काही त्याचा बचाव होऊ शकणार नाही. त्यांनी
प्रल्हादला विष खायला दिले, पण विषाचा सुद्धा काही परिणाम झाला नाही, कारण प्रल्हाद मनापासून सतत विष्णूंचाच धावा करत होता. हिरण्यकश्यप ओरडला, त्याला जाळून टाका. मग सैनिकांनी प्रल्हादला मोठमोठ्या लाकडाच्या ओंडक्यांना बांधून टाकले. नंतर त्याच्या भोवती त्यांनी आणखी लाकडे रचली. त्यांना वाटलं आता याचा मात्र उपयोग होईल, या लाकडामुळे जाळ भडकेल आणि तो निसटून जाऊ शकणार नाही. पण जेव्हा ते लाकूड पेटवू लागले तेव्हा त्यांना आढळून आलं की लाकूड पेटच घेत नाही. हिरण्यकश्यप म्हणाला, हे लाकूड नक्की ओलसर असलं पाहिजे. तुम्ही सारेजण मूर्ख आहात. त्याला मारण्यासाठी आणखी एखादा उपाय बघा. त्याला काही खायला देऊ नका. त्याला मरेपर्यंत उपाशी राहू दे. पण प्रल्हादला बरेच दिवस अन्न मिळालं नाही, तरी त्याचे मन विष्णूवर एकाग्र असल्याने तो धष्टपुष्ट आणि निरोगी राहिला. त्यावर मग राजा म्हणाला, त्याला विहिरीत फेका आणि बाहेर येऊ देऊ नका. म्हणून मग सैनिकांनी प्रल्हादला एका खोल विहिरीत टाकले. दिवसेंदिवस प्रल्हाद विहिरीत राहिला. आपले डोके पाण्याच्या वर ठेवून तो विष्णूंच्या चिंतनात मग्न होता. तो म्हणाला, मला ठाऊक आहे की विष्णू नेहमीच माझ्या जवळ आहे आणि माझी विष्णूवरच भक्ती आहे, आणि त्यामुळे प्रल्हाद काही विहिरीत मरण पावला नाही. मग राजा म्हणाला, आता मला जादूचाच वापर करायला पाहिजे. शक्य असेल तितक्यात श्रेष्ठ जादूगारांना बोलवा. देशातील श्रेष्ठ जादूगार आले आणि राजाने त्यांना आपल्या जादूचा वापर करून लवकरात लवकर प्रल्हादला मारून टाकायला सांगितले. त्या सर्व जादूगारांनी खूप म्हणजे खूपच प्रयत्न केला, पण त्यांच्या जादूचा काहीच उपयोग झाला नाही. ते काही प्रल्हादला मारू शकले नाहीत. प्रल्हाद फक्त विष्णूबद्दलच विचार करायचा आणि बोलायचा. अर्थातच त्यामुळे त्याचे मन शांत आणि आनंदी होते. प्रल्हाद पुन्हा म्हणाला, विष्णू नेहमी माझ्याबरोबर आहे. माझं विष्णूवरच प्रेम आहे, म्हणून काहीही मला अपाय करू शकत नाही. नंतर हिरण्यकश्यप राजाने सैनिकांना आज्ञा केली की त्याला पाताळातून आणलेल्या भयंकर सर्पांनी बांधून टाकावं. ते सर्प बळकट, दोरांपेक्षाही बळकट होते आणि अशा सर्पांद्वारे सैनिकांनी प्रल्हादला बांधून टाकलं. हिरण्यकश्यप रागाने म्हणाला, आता त्याला समुद्राच्या तळाशी भिरकावून द्या आणि त्याला एका डोंगराने झाकून टाका. त्याला तिथेच मरू दे. तो काही लगेच मरायचा नाही, पण मरेल नक्कीच, अगदी निश्चितच. त्याला त्या भयंकर सर्पांनी बांधून समुद्रात फेकलं गेलं आणि वरून डोंगरांनी झाकलं गेलं. तरी सुद्धा प्रल्हादचे मन विष्णूवरच केंद्रित झालेलं होतं. तो पुन्हा पुन्हा विष्णूंची प्रार्थना करत होता. हे विश्वदेवा, हे विष्णू, मी तुला अभिवादन करतो. अशा प्रकारे विष्णूंचा विचार करत असताना आणि विष्णूंचे ध्यान करत असताना त्याला विष्णू त्याच्या जवळच आहे असं जाणवू लागले. तो पाण्याच्या खोल खोल तळाशी बुडत जात असताना विचार करत होता, विष्णू सर्व काळ माझ्याजवळ आहे. विष्णू माझ्याजवळ आहे, त्यामुळे भीतीचं काही कारण नाही. मला काहीही झालं तरी मला ठाऊक आहे की विष्णू सदैव माझ्याजवळच आहे. हे विश्वविधात्या विष्णू, माझा तुला नमस्कार असो. अशा प्रकारे विष्णूंचा विचार करत असताना आणि चिंतन करत असताना त्याला विष्णू त्याच्या जवळच नाही, तर त्याच्या हृदयातच आहे असे जाणवू लागले. त्याला जाणवू लागले तो आणि विष्णू एकरूपच आहे, किंवा खरं तर तो स्वतःच विष्णू आहे. तो विचार करू लागला, मी विष्णूंपासून वेगळा नाही, तर मी विष्णूशी एकरूपच आहे. मीच विष्णू आहे. मी सर्वत्र आहे. सगळ्या वस्तूंमध्ये मी आहे आणि सर्व वस्तू म्हणजेच मी आहे. ज्या क्षणी प्रल्हादनं असा विचार केला आणि समजून घेतलं की तोच जगातल्या साऱ्या वस्तूंमध्ये समावलेला आहे, त्या क्षणी ज्यांनी त्याला बांधून टाकलं होतं ते भयंकर दोनासारखे सर्प अचानक तुकडे होऊन बाजूला पडले. त्याचवेळी प्रल्हादच्या डोक्यावर असलेल्या पर्वताचेही दुभंगून तुकडे होऊ लागले आणि तेही बाजूला पडून वाहून गेले. मग समुद्रातलं पाणीही प्रल्हादला घेऊन वरवर येऊ लागलं. प्रल्हाद अलगद लाटांवर उचलला गेला आणि सुरक्षितपणे किनाऱ्यावरती देखील पोहोचला. तिथे उभा असताना मी दैत्य आहे, मुलगा आहे, प्रल्हाद आहे असं सारं प्रल्हाद विसरून गेला. तो सर्व शक्तिमान आहे असं त्याला वाटलं. त्याला जाणवलं की विश्वातील सारी शक्ती त्याच्यामधूनच बाहेर पडत आहे, त्यामुळे निसर्गातले काही त्याला अपाय करू शकत नाही. तो स्वतःच निसर्गाचा चालक आहे. प्रल्हाद बराच वेळ किनाऱ्यावरती उभा होता. तेव्हाच त्याच्या मनात हे सगळे नवीन आणि वेगळेच विचार तरळून गेले. मग त्याला हळूहळू जाणीव होऊ लागली की तो एक मुलगा आहे, त्याला शरीर आहे आणि त्याचं प्रल्हाद असं नाव आहे. पण आता तो नवीनच प्रल्हाद होता, कारण त्याला उमगलं होतं की भगवान विष्णू त्याच्या हृदयात आणि जगात सर्वत्र त्याच्या भोवती आहे. प्रत्येक गोष्ट त्याला विष्णू समानच दिसू लागली होती. राजा हिरण्यकश्यपला लवकरच ही बातमी कळाली की प्रल्हाद मरण पावलेला नाही आणि तो समुद्र किनाऱ्यावरती उभा आहे. राजा स्वतःशीच विचार करू लागला, आता मी काय करावं? हा मुलगा म्हणजे मला मोठा धोकाच आहे आणि त्याची विष्णूवर श्रद्धा आहे आणि विष्णू हा तर माझा शत्रू आहे. ज्या अर्थी मी या मुलाला मारून टाकू शकलो नाही, त्या अर्थी मला जपून राहिलं पाहिजे. मला त्याच्याशी प्रेमानं बोललं पाहिजे आणि त्याला विष्णूंची भक्ती करण्यापासून परावृत्त केलं पाहिजे. म्हणून मग हिरण्यकश्यपनं प्रल्हादला बोलवलं आणि तो म्हणाला, बाळा माझं ऐक,
मी दैत्यांचा राजा आहे आणि तू माझा मुलगा आहेस. जेव्हा तू मोठा होशील तेव्हा तू दैत्यांचा राजा होशील. म्हणून आता तू तुझ्या विष्णूंचा त्याग कर आणि राजा कसं व्हायचं ते शिक. मी विष्णूपेक्षा श्रेष्ठ आहे हे मी तुला आधीच सांगितलं होतं. तू विष्णूंची नव्हे तर माझीच पूजा केली पाहिजेस. प्रल्हादनं त्यावर उत्तर दिलं, तुम्ही विष्णूपेक्षा श्रेष्ठ नाही. विष्णूपेक्षा खरं तर कोणी श्रेष्ठ नाही. राजा म्हणाला, तू अजून लहान आहेस. या साऱ्या गोष्टी कळायला तू फारच लहान आहेस. चंद्रासाठी रडणारं तू छोटं मुलंच आहेस. प्रल्हाद म्हणाला, मी चंद्रासाठी रडत नाहीये, कारण मला माहीत आहे की विष्णूंचं माझ्यावर प्रेम आहे आणि मला हे सुद्धा माहीत आहे की विष्णूला जोपर्यंत मान्य आहे तोपर्यंतच तुम्ही राजा राहाल. राजाला फार राग आला, पण यावेळी त्यानं त्याचा राग दाखवला नाही. तो म्हणाला, तू अगदीच बाळा जा आणि खेळ तुझ्या पाठशाळेत जा. म्हणून हिरण्यकश्यपने पूर्वीप्रमाणेच प्रल्हादला त्याच्या 2 शिक्षकांकडे परत पाठवले आणि त्याने शिक्षकांनाही सांगितलं, माझ्या मुलाला राजाची कर्तव्य शिकवा. पण प्रल्हादला राजाची कर्तव्य शिकायची नव्हती. तो त्याचा वेळ इतर मुलांना विष्णूंची भक्ती आणि श्रद्धा यांच्याबद्दल शिकवण्यात घालवत असे. त्यामुळे दोन्ही शिक्षक घाईने पुन्हा हिरण्यकश्यपकडे परत आले आणि प्रल्हाद काय करत आहे ते त्याला सांगितलं. यावेळी राजा पूर्वीपेक्षाही जास्त रागावला. तो संतापाने वेडापिसा झाला. तो गरजला, प्रल्हादला माझ्याकडे घेऊन या. म्हणून मग प्रल्हादला त्याच्या वडिलांकडे परत पाठवण्यात आलं. राजा अतिशय चिडला आहे हे त्यानं बघितलं. राजा म्हणाला, तुला विष्णूंची पूजा करायला मी शाळेत परत पाठवलं नव्हतं. आता माझं एक, तू विष्णूंची पूजा करणं थांबवलंच पाहिजे, समजलं का? तू विष्णूंची पूजा करणं थांबवतो असं मला वचन दे. जर तू मला तसं वचन दिलं नाहीस तर मी तुला आत्ता आणि इथेच ठार मारेन. तू काय करायचं ते ठरव. प्रल्हादनं शांतपणे उत्तर दिलं, विष्णू हा विश्वाचा ईश्वर आहे. तो सगळीकडे आहे, सगळ्या वस्तूंमध्ये आहे. त्याला आदी अंत काहीच नाही. विष्णूपेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही. म्हणून फक्त एका विष्णूंचीच पूजा करायला हवी. राजा ओरडला, दृष्टा विष्णू सगळीकडे सगळ्या वस्तूंमध्ये आहे असं तू कसं म्हणू शकतोस? किती मूर्खपणा. तो इथला खांब बघ. तुला असं म्हणायचंय का विष्णू आता त्या खांबात लपलेला आहे? हा बाळा, तू किती वेड्यासारखा बोलतोयस. प्रल्हाद शांतपणे म्हणाला, होय, खरंच विष्णू खरोखरच त्या खांबाच्या आत आहे. राजा म्हणाला, तुला खरंच असं वाटत आहे? ठीक आहे, मीच तुला दाखवतो. जर तो तिथे असेल तर त्यालाच तुला वाचवू दे आणि जर तो तिथे नसेल तर मीच तुला या तलवारीने आत्ता मारेन. राजा झटकन खांबाकडे गेला आणि तलवारीने सपकन खांबावर एक वार केला. त्याच क्षणी एक गडगडाट ऐकू आला. तो खांब तडकला आणि त्याच्या आतून विष्णू प्रकट झाला. विष्णू त्याच्या सर्वात जास्त भीतीदायक रूपात होता. अर्धा सिंह आणि अर्धा माणूस, ज्याला नरसिंह असं म्हणतात. राजाच्या पाठीमागे उभे असलेले दैत्य भीतीने धूम पळून गेले. पण राजाने मात्र नरसिंहावरती हल्ला केला. दोघांचेही बराच वेळ अटीतटीचे युद्ध झाले. शेवटी नरसिंहाने हिरण्यकश्यपवर मात केली आणि त्याला मारले. नंतर स्वर्गातून देव खाली आले आणि त्यांनी विष्णूची स्तुती गायली. प्रल्हादने त्याच्या चरणांवर वाकून नमस्कार केला आणि विष्णूची भक्तिपर आणि श्रद्धापर सुंदर स्तोत्रे गाऊन स्तुती केली. विष्णू म्हणाला, तू माझा आवडता भक्त आहेस. तुला काय हवं ते तू माग. पण प्रल्हादचे हृदय हे भगवंत प्रेमानेच भरलेले होते आणि विष्णूला इतक्या जवळ पाहून तो आनंदित झाला होता. तो काहीच बोलू शकला नाही. विष्णू पुन्हा म्हणाला, प्रल्हादा, काहीही माझ्याकडे माग. प्रल्हादनं उत्तर दिलं, देवा, तुझे दर्शन झाले. आणखी दुसरं मला काय हवं? मला तुझ्याकडून पृथ्वीवरचे किंवा स्वर्गातले कुठलेही वर नकोत. विष्णूनं पुन्हा प्रेमाने विचारलं, पण माझ्याकडे काहीतरी माग. प्रल्हाद म्हणाला, देवा, तुझ्याबद्दल मनात नेहमी प्रेम राहावं, एवढंच काय ते मी मागतो. या जगातले अज्ञानी लोक विविध वस्तूंवर प्रेम करताना मी पाहिलं आहे. त्यांचं त्यांच्या चीजवस्तूंवर जसं प्रेम असतं, त्यांच्या मुलांवर जसं प्रेम असतं, त्यांचं स्वतःवर जसं प्रेम असतं, इतर सगळ्या गोष्टींबद्दल त्यांना जसं जीवापाड प्रेम वाटतं, तसं त्यांचं तुझ्यावर प्रेम नसतं. माझं फक्त तुझ्यावर निरपेक्ष असं प्रेम राहू दे. प्रल्हादच्या उत्तरानं विष्णू संतुष्ट झाला. त्यानं प्रेमानं प्रल्हादकडे पाहिलं आणि म्हणाला, प्रल्हादा, खरंच ज्यांचं माझ्यावर प्रेम आहे ते दुसरं काहीच मागत नाही. म्हणून माझ्या आशीर्वादाने या जीवनात शेवटपर्यंत तू या जगातील सर्व सुखी उपभोगशील. माझ्यावर मन एकाग्र करून तू धार्मिक कृत्य पार पाडशील. जेव्हा तू मरण पावशील तेव्हा तू माझ्याकडे येशील. प्रल्हादला असा आशीर्वाद देऊन विष्णू अंतर्धान पावले. नंतर ब्रह्मादी देवाने प्रल्हादला दैत्यांचा राजा म्हणून अभिषेक केला. अशा प्रकारे भगवान विष्णूंच्या नरसिंह अवताराचा जन्म झाला होता. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.